हॅलो. संबंध पक्का झाला म्हटलं पोरीचा. अरे वा, अभिनंदन. पोरगा चांगल्या नोकरीवर आहे, पोरगी सुखात राहील. पाहिजे जास्त की मोठं करू नको लग्न, तुला झेपीन तेवढाच खर्च करतो. हो. आणखी एक महत्वाचं बोलायचं होतं. अरे मी काय म्हणतो ऐक, सध्याच घराचं काम झालं आणि थोडं अडचणीत पण आहो मी. नाही, ते नव्हतं म्हणत मी. तारीख कधी काढायची यासाठी फोन लावला होता. पाहिजा पैसे गिशे द्यायला असेल तो माणूस. तुम्हाला मोठी समोर समोर करायची सवय आहे. सांग जा पैसे नाहीत म्हणून. भाऊ काय हो, मस्त झालं भाऊ. पोरगी चांगल्या घरी पडली. मी तर खूप इच्छा होती की पोरीच्या लग्नाला काही हातभार लावा, पण काय करता, अकोटला एक प्लॉट घेतला आणि लेकराचं शिक्षण याच्यातच खूप खर्च झाला. तुम्हाला तर माहित आहे, एकट्याच्या भरोशावर आहे सगळं. माहित तसं काही म्हणणं नव्हतं. मी फक्त पत्रिका द्यायला आलो होतो. घ्या. चहा तर घेऊन जा. नाही, अजून लय पत्रिका वाटायला लागतात. येतो मी. आले काय पत्रिका वाटून? हो, काही असो, नातेवाईकात आज खूप चांगला अनुभव आला. आपण पैशानं काय थोडे कमी असलो की त्याला असं वाटतं आपण पैसेच मागायला आलो की काय. आपल्या लेकराच्या काही हौसमूस आहेत की नाही, आणि मा लेकराच्या हौसमूस काय लोकांच्या भरोशावर आहेत काय.